आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला हवी, नितीन गडकरी यांचं विधान। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात हे विधान केलं। त्यांच्या या विधानामुळे ते राजकारणामधून निवृत्तीचे संकेत देत आहेत की काय, याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। गडकरींच्या या रोखठोक वक्तव्याने पक्षांतर्गत आणि विरोधकांचेही लक्ष वेधून घेतले आहे। आणि म्हणून या सगळ्या काळात इरेग्युलर, इनडिसिप्लिन, समोसा खायचे झोपून जायचो रात्री। पण मी कोविड पासून दुरुस्त झालो। आता रोज सकाळी उठल्यावर मी 2.5 तास व्यायाम करतो, 2.5 तास प्राणायाम करतो, व्यायाम करतो। माझा ट्रेनर आहे, मी दुसरं काम करत नाही। आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या अनुभवावर एक मंत्र सांगतो, रोज सकाळी उठून अर्धा तास योगासन, व्यायाम, प्राणायाम रोज करा आणि ते शिकवण्याचं डिजिटल ट्रेनिंग सगळ्यांनी करा। कारण तुमची जर तब्येत चांगली असेल तर सगळ्याचा उपयोग आहे। जर तुमची तब्येतच बिघडली तर तुमच्या सत्ता, संपत्ती, सौंदर्य, ज्ञानाचा काय उपयोग आहे? इथं बसला आणि 1 मिनिटात हार्ट अटॅक आला, काय येणार आहे? बरोबर, गाडी नाही येणार, घोडा नाही येणार, बंगला नाही येणार, बायको नाही येणार, मुलं नाही येणार, कोणी नाही येणार।